आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय रे? नाही काय नाही. अरे कुणाचा कॉल आहे? अरे व्हॉट इज रॉंग विथ यू? तू तू आण तो फोन इथे. आम्ही तो आराध्याला नेऊन देतो. अरे काहीतरी महत्वाचं असेल, नाहीतर एवढं कोण फोन करेल बॅक टू बॅक? मेसेज पण येतात बॅक टू बॅक. कम ऑन गिव्ह इट टू मी. आम्ही तिला देतो. अरे काहीतरी इम्पॉर्टंट असू शकतं ना. आई बरेत ना बाबा आता? हो ते बरेत, आवरतायत. आई तुम्ही दोघांनी हर्ट केलं ग मला. असं कोणालाही न सांगता तुम्ही घर सोडून जाणार होतात. श्राहुला सांगितलं नाही, मला सांगितलं नाही. खरंच गेला असतात तर आमचं काय होईल याचा तरी विचार करायचा ना. अरू अगं खरंच चुकलं आमचं, पण आम्ही तरी काय करणार होतो मला सांग. ते यशोधराबाई सारख्या घालून पाडून बोलतात, अपमान करतात. त्यांनी इथे राहणं अशक्य केलंय आमचं. आई मला कळत नाहीये का, पण प्लीज मला थोडा वेळ दे. आत्ता थोडा वेळ लागतोय कारण आपल्याला हवी तशी जागा मिळत नाही, हवा तसा फ्लॅट मिळत नाहीये. एकदा की मिळाला ना की तुम्ही इथून शिफ्ट व्हा, मग एक क्षणही इथे थांबू नका. अरुबा असं काही नाहीये अगं. पण आई मला कळतंय, सगळं कळतंय. मलाही सतत हीच भीती वाटत असते की तुम्ही इथे असाल आणि त्या बाईने काही केलं तर. पण आता जरा थांब आणि परत असं काही करू नकोस प्लीज. नाही ग बाळा, नाही करणार. पण ऐक ना अरू, मी ना काल माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. ती तळेगावला राहते. ती म्हणाली आम्ही जर तिथे जाऊन जरा शोधाशोध केली ना तर आम्हाला एक छोटासा फ्लॅट नक्की भाड्याने मिळेल ग. त्यामुळे आम्ही विचार करतो. आई काही काय? अगं तळेगाव किती लांब आहे तुला माहिती आहे ना. आणि उद्या उठून काही लागलं सवरलं तर आम्ही तुमच्या जवळ पाहिजे ना, म्हणजे आपल्याला जाता येता येईल. आई प्लीज मला थोडा वेळ दे. मी माझ्या ऑफिसच्या जवळपास एखादा चांगला फ्लॅट बघतेय. 2 दिवस थांबशील ना प्लीज? हो अरू, नक्की नक्की बाळा. तू आता जास्त विचार करू नकोस. तुमच्या दोघांसाठी मी नाश्ता पाठवते. बाबांची पण औषधांची वेळ झाली, त्यांना औषधं दे. आणि आज मी घरी नाही, ऑफिसला जाणार आहे. दुपारी फोन करते. बरं. काही लागलं तर सांग.